निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेली आई एकविरा, कातळ शिल्पाच्या काव्यात सलेन, एकविरा आईच्या आशीर्वादाचं देन, नवसाला पावणारी आई एकविरा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज आम्ही जात आहोत घोराडेश्वर किंवा कार्ला केव्स. प्लॅन या दोन्हीपैकी एकाच आहे, ट्रॅफिक नुसार डिसाइड करणार आज. ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे समजेलच की आम्ही जातोय कुठं नक्की. आणि आम्ही तिच्या कम्फर्ट झोन नुसार तिच्या मर्जीच्या सीटवर बसलेली आहे. तिने नवीन इन्व्हेंट केली आहे पल्लू, माहितीये का ही सीट. हा, आतापर्यंत कोणीच बसलं नव्हतं असं. हाय आवी, आवी हाय हाय हेलो एवरीवन. मन इतना में इतना ही मिलेगा. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. अरे काय का लाईक शेअर म्हण बरं एकदा. लाईक लास्ट आईस्क्रीम देतो म्हण ना प्लीज. आणि इथं मकरन रिश्वत देत आहे आवीला. दीदी सोबत जाते. आणि इथे आम्ही जांभूळ खाण्यासाठी थांबलेलो आहे. जांभूळ विकत घ्यायला गेलेले आहेत भाऊजी. तर रस्त्यात काहीतरी खायला. हा व्लॉग पल्लवीने चालू केल्यामुळे मला थोडंसं निवांत गाडी चालवता येईल. आणि ऍक्च्युली कुठं जायचं हे डिसाईड झालंय आमचं. आता आम्ही चाललो आहोत कार्ला केव्सला. लोणावळ्यामध्ये खूप सुंदर असे ठिकाण आहेत, जसं की भाजा केव्स तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच होतं. त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्याच्यानंतर भेटून जाईल. आणि आता आम्ही जातोय कार्ला केव्स. कार्ला केव्सचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर 16 केव्सला कनेक्ट करून एक नाव दिलेलं आहे कार्ला केव्स म्हणून. खूप सुंदर आहेत, भाजा केव्स सारख्याच आहेत. बट चला त्याचं वैशिष्ट्य काय ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजेलच. आलेलं आहे भाऊजी. ए हे काय भेटले तुला ग? लिची. वाव. सो आता आपण चाललो आहोत कार्ला केव्सला. तुम्ही बघू शकता यार किती सुंदर असा रस्ता आहे हा. आणि आम्ही जो जातोय ना तो आम्ही जातोय मुंबई पुणे हायवे. जुना जो मुंबई पुणे हायवे ना त्या हायवेने जातोय. आणि हा हायवे पण प्रॉपर मेंटेन केलेला आहे. मागच्या वेळी जेव्हा आपण टिकोना फोर्टचा जो ट्रेक केला होता त्या गडावर गेलो होतो तेव्हा आपण गेलो होतो मुंबई पुणे सुपर हायवेने. आणि आता आपण जातोय ओल्ड हायवेने. सो हे पण मजा आहे. आणि पावसाळ्यामध्ये लोणावळा फिरण्यात जे लोणावळ्याचे कुठले पण स्पॉट फिरण्यामध्ये जेवढी मजा येते ना तेवढी दुसरी कुठंच नाहीये. सो चलो तुम्हाला हा ब्लॉग मध्ये खूप जास्त मजा येणार आहे, कारण की कार्ला जवळच आहे आता. आणि बघू शकता यार तुम्ही व्ह्यू किती सुंदर दिसतोय. रोड एवढा सुंदर आहे, व्ह्यू इतका सुंदर आहे. आणि अभी फिनिश केलेस तू सगळे? हॅलो, कोणाला चिडवायलीस तू? कोणाला चिडवायलीस? कोणाला? मामीला करायलीस? तो ब्रेकफास्ट झाला. ऍक्च्युली ब्रेकफास्ट नाहीये बट स्मॉल ब्रेक घेतला होता तो झाला. आता छोटासा जो ट्रेक आहे म्हणजे स्टेस आहेत ऍक्च्युली, त्याच्यानंतर तो चालू करायचा. बाहेर बघू शकता तुम्ही एकदम मोसम मस्ताना झाला यार, एकदम भारी मौसम मस्ताना. गर्लफ्रेंड असताना गर्लफ्रेंड प्लस बायको. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. परत एकदा आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आता पहिले चाललो होतो आम्ही कुठे चाललो? कारला नाही, पहिले चाललो होतो बोराडेश्वरला. त्याच्यानंतर प्लॅन ठरला की यार चला कार्ला केव्सला जाऊ. परंतु परत टाइमच्या इश्यूमुळे आता आम्ही चाललो एकविरा इकडे. इमर्जन्सी प्लॅन असू शकतो पण खूप सुंदर प्लॅन झालाय. सो चलो तुम्ही बघू शकता यार किती सुंदर असा ट्रेक आहे. पायऱ्या आहेत आणि सगळे लोक असं जल्लोष मध्ये चाललेत. पल्लू थांब ना.
अशा पायऱ्यात वरी जाण्यासाठी. आणि ॲक्च्युली आणखीन एक रोड आहे जिथं की एक घाट आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी घेऊन जाऊ शकता, परंतु आम्ही खालीच लावली आहे गाडी तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही चलत 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 जातोय. खूप सुंदर असा ग्रीनरी आहे इथे, ट्रेक करायला पण मजा येईल यार. मी या टोपीमध्ये खूप जास्त चोमो दिसतोय पल्लू, मी नाही घालणार आहे टोपी. थोडंसं अंतर चालून आल्यानंतर एकविरा 5 पायरी पादुका मंदिर आहे. या मंदिरातील खडकावर देवीचे पाऊले उमटली आहेत. एकविरा आईच्या दर्शनाआधी येथील दर्शन घेतलं जातं अशी प्रथा आहे. कोणी जर घाटाच्या रस्त्यातून येत असेल ना एकविरा आईला, तर हा रस्ता आहे. आणि कोणाला जर स्टेअर्स न्यायचा असेल तर तो हा रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर हा दोन्ही रस्ता एकत्र होतो आणि आपल्याला इथून जाता येतो वरी. डोंगराची एक एक पायरी चढत असताना आपलं बाह्य बिगडी रूप निथळून मनाचं सात्विक रूप उभारी घेतं आणि या सात्विक मनाने आपण आईकडे निघतो. एकविरा आईचं मंदिर काहीच अंतरावर राहिलेलं असतं आणि एकविरा आईच्या पूजेसाठी आपण खरेदीला लागतो. हे कितीला? हे 250 वाले साडीचे संपूर्ण. काय काय पण त्याच्यात? यात नारळे, वेणी, हार, हळदी कुंकू, बांगड्या, अगरबत्ती, साडी येते संपूर्ण, 6 वारी साडी असते. अच्छा, ही 100 वाली. त्या फक्त 6 वारी साडी नाहीत का? हा, यात 6 वारी साडी येणार, ह्यात साडी नाही येणार, फक्त खण येणार तुम्हाला, बाकी सगळं येणार. ओके, घेतलंस? चल. खाली एकदम अशी भाताची शेती आहे, दिसत असेल तुम्हाला. मान्सून मध्ये खूप जास्त सुंदर आहे. इथे देवीचं मंदिर आणि इकडे कारला केव सगळ्या. आता उद्या एंट्री बंद असणार आहे, सो तिथं जाणं पॉसिबल नाही आहे, बट चलो. म्हणजे ते जे गाणं आहे ना की एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी बोलावरी, यार सिरियसली खूप सुंदर असं मंदिर आहे मध्ये, म्हणजे बाहेरून तुम्हाला क्लिप मध्ये दिसलंच असेल. ऍक्च्युली हे नवस वगैरे फेडण्यासाठी किंवा बाळाचं वगैरे जावळ वगैरे काढतात ना, त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, त्यासाठी इथे इतकी गर्दी आहे. अच्छा, हा
पण भारी यार, म्हणजे वरी चढताना ना खूप म्हणजे आहेत स्टेअर्स आहेत बऱ्यापैकी, परंतु मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मंदिराच्या आवारामध्ये आल्याच्या नंतर पूर्ण शीन निघून गेल्यासारखं वाटतं. सो खूप सुंदर आहे. इथूनच देवीचं दर्शन तुम्हाला आता घ्यावं लागेल. बहुतेक मध्ये मोबाईल अलाउड नाहीये, सो इथेच आता मोबाईल मी बंद करतो आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपण भेटूया. चांदीच्या मैरपात एकवीरा आईची प्रसन्न मूर्ती दिसते. कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा, नाकात भारदार नथ, डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात सौभाग्य अलंकार एकवीरा आईच्या सौंदर्यात कित्येक पटीने वाढ करतात. संकटात तारणारी आणि नवसाला पावणारी अशी एकवीरा आई. खूप सुंदर असं दर्शन झालं यार, खूप सुंदर. म्हणजे असं धक्काबुक्की नाही करत आहेत, काही नाही. तुम्ही शांत जा, दर्शन करा, बघा देवीकडे डोळे भरून आणि प्रसन्न मनानं बाहेर या. इतकं छान, इतकं प्रसन्न वाटायला ना. चलो आता आपण बाहेर जाऊया. कार्ला केव्हची तर एंट्री बंद आहे ऑब्विसली, बट ट्राय करूया की बघता येईल बाहेरूनच. बट ट्राय करू नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण कार्ला केव्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना दुसऱ्या पण त्या कव्हर करायला ट्राय करूया. ह्या आलोत आता सोसायटीमध्ये आणि गाडी पार्क केली आहे. खूप सुंदर असा ट्रेक होता, खूप सुंदर असं एकवीरा देवीचं दर्शन झालंय. ऍक्च्युली आमचा प्लॅन वेगळा होता कार्ला केव्हला जाण्याचा, पण लकीली आम्हाला थोडा लेट झाला आणि त्याच्यामुळे कार्ला केव्स बंद झाल्या होत्या. तर मग एकवीरा देवीचं दर्शन झालं. हा, आणि बोलू माहिती का तुला की कार्ला केव्स मध्येच म्हणजे तिथेच एकवीरा देवीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि हे म्हणजे खरं तर आम्हालाही माहिती नव्हतं की तिथेच देवीचं मंदिर आहे. बट लकीली असं झालं की कार्ला केव्स 5 वाजता बंद होतात, राईट. आणि जे एकवीरा देवीचं मंदिर आहे ते बंद होणार होतं 8 वाजता. सो आम्ही तो प्लॅन केला आणि त्याच्यानंतर तिकडे निघालो. पण खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं. म्हणजे तुला आठवतंय का की मी लिटरली 5 मिनिट म्हणजे ते देवाच्या गाभाऱ्यात असतं ना, देवीच्या गाभाऱ्यात 5 मिनिट बसलो होतो आणि मनन चिंतन केल्याच्या नंतर, देवाकडे बघितल्याच्या नंतर त्याच्यानंतर तिथून निघालो. सो खूप सुंदर असं दर्शन झालंय. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, सगळीकडे जितकं तुम्हाला जास्त शेअर करता तेवढा ब्लॉग शेअर करा. आणि चलो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.